स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातलं सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय काय खरेदी करायची आहे आणि लक्ष्मी मातेला ती अत्यंत प्रिय आहे अशा काय वस्तू ज्या आपल्या घरामध्ये यायलाच पाहिजेत, त्या अति मोलाच्या म्हणजे त्या ज्या वस्तू आहेत त्या खूप महाग नाही पण त्या अति मोलाच्या आणि त्यांना खूप असं महत्त्व आहे आणि त्याच्याशिवाय आपली दिवाळी होऊच शकत नाही अशा त्या वस्तू आहेत। आता त्या वस्तू कुठल्या बरं याच्याबद्दलच सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। आता मी तुम्हाला सांगणार ह्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्या घरातली केळसुणी आहे, झाडू आहे तो आपल्याला आणायचा आहे, कारण की झाडू आणणं हा अत्यंत शुभ आणि लक्ष्मीकारक मानला गेलेला आहे। तर धनत्रयोदशीच्या दिवशी भले तुम्ही धनत्रयोदशीला दुसरं नका आणू, पण जे छोटा झाडू येतो तो छोटा झाडू आणायचा आहे, मोठा झाडू आणू शकतात, केळसुणी आणू शकतात, जी आपल्याला घरामध्ये यूज करता येते। आता ते झाडू कधी खरेदी करायचा, आता जी केळसुणी आहे, जो झाडू आहे तो आपल्याला जर समजा वर्षभरामध्ये जर तुम्हाला कधी पण झाडूची गरज पडली तर तुम्ही ना मंगळवारी आणि मंगळवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी झाडू खरेदी करत नाही, त्याच्याने माता लक्ष्मी रागवते आणि शुभ दिवस आहे। म्हणजे वर्षभरामध्ये जर तुम्हाला कधी पण झाडू घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, बुधवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला झाडू घ्यायचा आहे, कारण की ह्या दिवशी घेतलेला झाडू अत्यंत शुभ मानला गेलेला आहे आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते असं सुद्धा म्हणतात। आता झाडू आणल्यानंतर आपण काय करतो, त्या झाडूला असाच ठेवून देतो आणि लगेच वापरायला सुरुवात करतो, पण तसं सुद्धा नाही करायचं। झाडू आणल्यानंतर त्याला जो बघा अशा कलरचा असं कलावा असतो, तो कलावा तुम्हाला झाडूला बांधायचा आहे, आतमधून तो कलावा बांधायचा आणि त्याची पूजा करायची, हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची, देवाजवळ ठेवायचा आहे। पहिल्या देवाजवळच झाडू मारायचा आहे आपल्याला देवाच्या बाजूला आणि मग नंतर घरात सुरुवात करायची आहे। आता झाडू मारताना सुद्धा सांगते तुम्हाला, झाडू मारण्याची योग्यची पद्धत आहे ती म्हणजे पूर्वेकडून उत्तरेकडे आपल्याला झाडू मारायचा आहे। पूर्वेकडून उत्तरेकडे जर आपण झाडू मारला तर आपली प्रगती होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता खुश होते आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासत नाही। तुम्ही अनुभव घेऊन बघा, पूर्वेकडून उत्तरेकडे आपल्याला झाडू मारायचा आहे, दक्षिणेकडे मारू नका, उत्तरेकडे मारू शकता पण दक्षिणेकडे तुम्हाला झाडू मारायचा नाही। हा अशुभ सांगितलेला आहे, म्हणजे याच्याने लक्ष्मी माता आपल्या घरातून बाहेर जाते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। हे वास्तुशास्त्राप्रमाणेच तुम्हाला सांगत आहे। आता मी तुम्हाला सांगणार की जो झाडू आणतो आपण, तर आपण काय करतो, ज्यावेळेस मुलं वगैरे असे भांडण करतात, आई चिडलेली असते, त्यावेळेस आई झाडूने मारत असते, तर झाडूने सुद्धा आपल्याला मारायचं नाही, कारण की ते लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे आईने कधीच मुलांना झाडूने मारायचं नाही हे अशुभ सांगितलेलं आहे। आणि लक्ष्मी माता असल्या कारणाने ती आपण लक्ष्मी मानतो, वर्षभर तिची पूजा करतो, आराधना करतो, त्यामुळे तिला पाय सुद्धा कधीच लावायचा नाही, आपल्याला दोष लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कर्ज वाढतं, आर्थिक प्रश्न निर्माण होतात, आर्थिक तंगी निर्माण होते जर आपण झाडूला पाय मारला तर। आणि इतरांना सुद्धा जर एखादा उभा आहे आणि तुम्ही त्याला झाडू मारला ते सुद्धा चांगलं नाही, ते सुद्धा अशुभ सांगितलेलं आहे। तर आता झाडूबद्दल अजून एक सांगणार आहे तुम्हाला, जो तुमचा झाडू आहे तो तुमच्या घरातला एखादा व्यक्ती जर बाहेर गेलेला असेल किंवा जाणारा असेल तर 10-15 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे, नंतर तुम्हाला झाडू मारायचा आहे। असं का करावं बरं, तर ज्या वेळेस आपण झाडू मारतो, जो माणूस आपला आता कामाला जातात, मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात, कॉलेजमध्ये जातात, शाळेमध्ये जातात, आपले मिस्टर कंपनीमध्ये जातात, तर त्यांची प्रगती खुटू नये, म्हणजे त्यांची प्रगती होऊ नये म्हणून, म्हणजे त्यांची प्रगती म्हणजे आपण जो झाडू मारतो ना त्यावेळेस ती झाडू मारल्यानंतर जे आपल्या मुलाची प्रगती होत असेल, मुलांची प्रगती होत असेल, त्याच्यामध्ये फूट पडते, म्हणजे प्रगती होत नाही असं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे कधी पण आपल्या घरातली जर व्यक्ती बाहेर जात असेल तर तुम्ही त्यावेळेस 10-15 मिनिटं आपल्या घराचा झाडू मारायचा नाही, थोडा वेळ थांबायचं, दुसरं काम तुम्ही करू शकता। त्यानंतर दुसरं सुद्धा अजून एक सांगते, शास्त्रानुसार सांगत आहे, तर ज्या वेळेस आपल्या घरातला मुलगा म्हणा, मिस्टर म्हणा बाहेर जात आहे आणि आपण आंघोळीला बसलं तसं सुद्धा नाही बसायचं, ते गेल्यानंतर भले त्यांच्या अगोदर तुम्ही आंघोळ करा, नाही तर तुम्ही ते गेल्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे, हे सुद्धा शुभ सांगितले नाही, त्यांची प्रगती कुठते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर हे वास्तुशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मी तुम्हाला सांगणार अजून की जो झाडू आहे तो आपल्याला कुठल्या दिशेला ठेवायला, तुम्ही उत्तर दिशेला तुम्ही झाडू ठेवू शकता, ईशान्य दिशेला तुम्ही झाडू ठेवू शकतात, फक्त तुम्हाला पूर्व आणि दक्षिण दिशेची जी कोपरा आहे त्या ठिकाणी तुम्हाला झाडू ठेवायचा नाही। हा झाडू ठेवणं अशुभ मानला गेलेला आहे, याच्याने लक्ष्मी माता आपल्यावर रागवते आणि आपल्यावर आर्थिक तंगी निर्माण होते।
बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुम्हाला हे जर खोटं वाटत असेल तर ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी माझा व्हिडिओ इथं स्किप करून टाका आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयोदशीच्याच दिवशी का झाडू करावा, खरेदी करावा. तर धनत्रयोदशीच्या दिवशी अशी मान्यता आहे की त्या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं. त्यामुळे आपल्याला त्या दिवशीच झाडू खरेदी करायचा आहे. आणि आता मी तुम्हाला अजून सांगणार आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तर बघा 8 दिवस अगोदरच दिवाळीची पूजा करत असतो. तर आपल्या घरामध्ये आपण तोरण लावत असतो. तर आपल्याला आपल्या घरामध्ये शुभ, जर आपली लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी आपल्याला कवड्यांचं, उद्राक्षाचं असं तोरण लावायचं आहे. नंतर ना जे प्लास्टिकच्या फुलांचं वगैरे आहे ते काढून टाकायचं. भले थोडेसे पैसे तुम्हाला जास्त लागले तरी चालतील, पण तुम्हाला कवड्यांचं किंवा उद्राक्षांचंच तोरण तुमच्या तुमच्या मेन डोरला लावायचं आहे. आणि परत दुसरं एक सांगते, अशोकच्या पानांचं सुद्धा, जे अशोकची पानं असतात त्याचं सुद्धा तोरण लावलं ना अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. परत दुसरं म्हणजे जे आंब्यांचं पानांचं तोरण आवर्जून तुम्ही हे 5-6 दिवस नक्की लावा. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होते. जिथं स्वच्छता असते, जिथं नीटनेटकेपणा असतो, जिथं आपला मेन डोर व्यवस्थित असतो त्याच ठिकाणी लक्ष्मी माता थांबते. आणि ज्या ठिकाणी नीटनेटकेपणा नसतो, बुटं काढलेले आहेत, दरवाजाजवळ भरपूर घाण आहे, धूर बसलेली आहे आणि संध्याकाळच्या टायमाला दरवाजा बंद आहे, त्या ठिकाणी लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. लक्ष्मी मातेची बहीण म्हणजे अवदसा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, कर्जबाजारी होतो. आपल्याला ह्या गोष्टी कळून येत नाही, पण ह्या गोष्टी होतात. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि हे आताच्या पिढीला कळत नाही, पण हे आहे. तर त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या चुका करू नका, ज्या मी तुम्हाला झाडूबद्दल सांगितल्या त्या. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल, लाईक सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.